साधूची इच्छा. एका गावात एक साधू राहत होता. तो गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याने आपली झोपडी गावाबाहेर बनवलेली होती. गावातून त्याच्या झोपडीकडे जाताना त्याला रस्त्यात एक बाजार लागायचा. बाजारातून जात असताना एक दिवस साधूची नजर एका दुकानावर पडली. त्या दुकानात अनेक प्रकारचे खजूर विकण्यासाठी ठेवलेले होते. एक खजूर पाहून साधूच्या मनामध्ये लालच निर्माण झाले. त्याचं मन आता खजूर खाण्याचं होऊ लागलं, परंतु त्याच्याजवळ पैसे नव्हते. अशा वेळी त्याने आपल्या मनाला समजावलं आणि आपल्या झोपडीकडे तो जाऊ लागला. झोपडीजवळ पोहोचल्यानंतर सुद्धा राहून राहून साधूच्या डोळ्यासमोर खजूरच येत होते. त्याला खजूर खाण्याची प्रचंड इच्छा होत होती. खजूर खाण्याचाच विचार त्याच्या मनात सतत येत होता. झोपण्यासाठी तो गेला तेव्हा देखील त्याला खजूरच आपल्या डोळ्यासमोर दिसत होते. त्याला झोप देखील येत नव्हती. बऱ्याच वेळात असाच विचार करत असताना रात्री तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पण त्याला खजूर खाण्याची इच्छा होऊ लागली. त्याने विचार केला की खजूर खायचे असतील तर आपल्याकडे पैसे पण असायला पाहिजेत. त्यासाठी त्याने जंगलात जाऊन लाकडे गोळा करून ते विकण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे त्याने जंगलात जाऊन अनेक प्रकारची लाकडं गोळा केली व त्या लाकडांची मोळी करून त्याने आपल्या पाठीवर ठेवली. परंतु लाकडांची मोळी एवढी जड होती की त्याला जास्त वेळ ती मोळी घेऊन चालता येत नव्हतं. म्हणून थोडं अंतर चालल्यानंतर त्याच्या खांद्यांमध्ये दुखू लागले. त्याने लाकडांची मोळी खाली ठेवली. थोडी विश्रांती घेऊन तो पुन्हा चालू लागला. अशा प्रकारे हळूहळू चालत बाजारापर्यंत लाकडांची मोळी घेऊन तो गेला. त्यानंतर त्याने सगळे लाकडं विकून टाकले. आता एवढे पैसे जमा झाले होते की खजूर विकत घेऊ शकेल. तो पैसे घेऊन खजुराच्या दुकानात पोहोचला आणि सर्व पैसे देऊन त्याने खजूर विकत घेतले आणि ते खजूर घेऊन तो आपल्या झोपडीजवळ जाऊ लागला. झोपडीकडे जाताना त्याच्या मनात विचार येऊ लागला की आज आपल्याला खजूर खाण्याची इच्छा झाली तर मी खजूर विकत घेतले. उद्या दुसऱ्या एखाद्या गोष्टीची इच्छा होईल, कधी नवे कपडे तर कधी नवीन घर. त्याने विचार केला की मी तर साधू आहे, अशा इच्छांच्या दबावाखाली मी कधीपर्यंत जगेल. असा विचार करत त्याने खजूर त्यागण्याचा विचार मनात पक्का केला व रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीला साधूने खजूर देऊन टाकले. अशा प्रकारे तो स्वतःच्याच इच्छांचा दास बनण्यापासून वाचला. या कथेमधून आपल्याला असा बोध होतो की साधूला त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवनात कष्ट भोगावे लागले. ही कथा त्या साधूचीच नाही तर पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याची ही कहाणी आहे, जो आपल्या इच्छांच्या मागे धावतच चालला आहे. मनुष्याला आपल्या इच्छा सीमित ठेवून आपले कर्तव्य पण केले पाहिजे. थोडा वेळ त्या परमात्म्यासाठी पण काढत जा, ज्या परमात्म्याने पृथ्वीवर आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी पाठवले आहे. त्याचे स्मरण करणे आपले परम कर्तव्य आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.